राज्यात आदर्श ठरू लागले पंढरपूर जवळील चिंचणी पर्यटन केंद्र. पन्नास तोळं सोनं या गावातल्या लोकांना आव्हान केलं. जी शेवटचा टप्पा असतो की गोल्ड लोन. आम्ही ते बँकेत सोनं गोल्ड लोन केलं, त्यातून लाखो रुपये जमा झाले आणि पर्यटन केंद्र सुरू केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1027 ग्रामपंचायत आहे आणि त्यामध्ये चिंचणी एकमेव आहे की ती उठाळून दिसते की लोकांनी काय इथे यावं आणि इथं काय बघावं. चिंचणीचं जे ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र हे गावच्या मालकीचं आहे आणि हे सगळं गाव चालवते. म्हणजे गाव स्वच्छ ठेवणं, गाव सुंदर ठेवणं आणि त्यातनं गावातल्या लोकांना रोजगार तयार करणं, अशा पद्धतीने हे सगळं चक्र सुरू राहिलेलं आहे. ज्यांनी गावचा विकास केला, ज्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली, ज्यांनी गावाचा संकल्प मांडला, ती पेरे पाटील आमच्या चिंचणीत आली पाहिजे. गावातलं राजकारण, मतभेद, जातीचं राजकारण असेल, गावातल्या विकासाचं असेल, पॉलिटिकल असेल, या सगळ्या रचनांपासून जोपर्यंत आपण बाजूला जाणार नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही. निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ परिसर, हिरवीगार शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावात पाहायला मिळतो. शहरातील धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत घालवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे भेट देतात. चिंचणीने केवळ पर्यटनाला चालना दिली नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी दिलीये. गावाने स्विमिंग टँक बांधला आहे. आदर्श शाळा, अंगणवाडी, गावचे रस्ते, स्वच्छता आणि टापटीप सर्व काही कौतुकास्पद. गावचे माजी सरपंच मोहन अनपट ह्या सर्व कामाचे श्रेय आपल्या गावाला देतात. यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी त्यांची ही घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावात मी आहे आणि आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत मोहन अनपट, ज्यांनी हे मोठं साम्राज्य उभं केलं. गाव जरी छोटंच असलं, या ठिकाणी 65 कुटुंब आहेत आणि 400 लोकसंख्या आहे. मात्र या गावाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. एक आदर्श गाव आहे, एक हरित गाव आहे, एक सुंदर ॲग्रो टुरिझमचा एक नमुना म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. या गावचे मोहन अनपट आपल्यासोबत बोलणार आहेत. सर नमस्कार, यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. या गावचं वैशिष्ट्य काय सांगाल आपण आणि ही कल्पना कशी सुचली हे गाव ॲग्रो टुरिझम करावं असं? खरं तर मी मनापासून येस न्यूज आणि आमचे सर्व मित्र आहेत त्यांचे आभार व्यक्त करेन. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सोलापूरच्या वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चा होत असताना सोलापूरला यावं आणि चिंचणी नेमकं कुठं आहे, कसं आहे, नेमकं काय आहे, लोकांना स्प्रेड करावं असं मला मनापासून वाटायचं आणि ते आज आले. खरं तर त्यांनी आता बोलताना सुद्धा म्हटले की मी सरपंच वगैरे, पण मी सरपंच वगैरे नाही. खरं तर हे गावच संपूर्ण हे सगळं करतंय, बघतंय. आणि म्हणून गेले 20 वर्षापूर्वी माझ्या वयाच्या तरुण पोराने आम्ही ठरवलं की झाडं लावायची. आणि ज्या सातारासारख्या जिल्ह्याच्या निसर्ग भागातून आलो आणि अशा भागातून येत असताना आपण आता परत तिथं जाणार नाही, पण आपण इथंच महाबळेश्वर तयार करू शकतो का, तर करू शकतो ना, हा विचार घेऊन आम्ही झाडं लावायला सुरुवात केली आणि गेल्या 20 वर्षामध्ये ही झाडं लावली. शासनाला असं वाटलं की ह्या गावानं वेगळं काम केलंय आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या नावानं जो वनश्री पुरस्कार असतो तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिला जातो, तो पुरस्कार या गावाला दिला. आणि मग आम्हाला वाटलं की आता फक्त गाव स्वच्छ सुंदर करून चालणार नाही, तर गावातल्या लोकांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत गावात रोजगार मिळणार नाही, लोकांचं स्थलांतर थांबणार नाही, लोकांचं त्याशिवाय गावातला विकास जर वाढणार नाही आणि जोपर्यंत गावातल्या शेवटच्या माणसाचा विकास जर वाढणार नाही तोपर्यंत देशाचा वाढणार नाही. आणि हा प्रामाणिक हेतू घेऊन आम्ही या गावामध्ये एक ग्रामीण आणि कृषी पर्यटन केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला. खरं तर अडचणी खूप होत्या. सरकारचं पर्यटनाविषयीचं काही धोरण नव्हतं, त्याला स्वतंत्र निधी देण्याची काही भूमिका नव्हती. परंतु आम्ही लोकसहभाग, लोकवर्गणी आणि शासनाने जी काही थोडीफार मदत केली, अशा मदतीतून आणि आम्ही हे करायचा निर्णय घेतला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 50 तोळं सोनं या गावातल्या लोकांना आव्हान केलं. जी शेवटचा टप्पा असतो की गोल्ड लोन. आम्ही ते बँकेत सोनं गोल्ड लोन केलं, त्यातून लाखो रुपये जमा झाले आणि पर्यटन केंद्र सुरू केलं. खूप चांगल्या पद्धतीने सुरू. मला एक सांगा की प्रत्येक गावात आपण बघतोय की गावात विकास करायचं म्हटलं की गट तट आणि लोक एकत्र येत नाहीत. हे सगळं असताना आपण हे जुळवून कसं आणलं? खरं तर गटतट असतातच, पण मुळात जर गावातल्या काही तरुण माणसांकडे व्हिजन असेल, त्यांना सगळ्याला घेऊन चालण्याची भूमिका असेल, तर मला वाटतं ही अशी सगळी गावं उभी राहू शकतात. आणि म्हणून या गावातल्या तरुण पोरांच्या मध्ये एक व्हिजन आहे, एक स्वप्न आहे
इथल्या ज्येष्ठांचा आदर करायचं, इथल्या स्त्रियांना मुख्य भूमिकेत घ्यायचं, मुख्य प्रवाहात घ्यायचं या विकासाच्या, तरुणांना सोबत घेण्याची इथल्या सगळ्यांनी भूमिका घेतली आणि त्यामुळे हे गाव उभं राहायला मदत झाली. आपण बघतो की राज्यात पाटोदा असेल किंवा तिवरे बाजार असेल, अशी मोजकी राळेगण सिद्धी असेल, अशी मोजकी बोटावर मोजणे इतकीच गावं चांगली आहेत जिथं लोक जातात, कौतुक करतात, गावचा विकास काय आहे ते बघतात. आता बरेच लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये 1027 ग्रामपंचायत आहेत आणि त्यामध्ये चिंचणी एकमेव आहे की ती उठाळून दिसतंय, की लोकांनी काय इथं यावं आणि इथं काय बघावं, काय सांगा? खरं तर राळेगण सिद्धी, हुरे बाजार, पाटोदा असेल ही गावं वेगवेगळ्या अर्थानं कुणी पाण्यावर काम केलं, कुणी रोजगार हमीवर काम केलं, कोणी अशी वेगवेगळी कामं केली, पण चिंचणीकरांनी वेगळं काम केलं. की महाराष्ट्रातल्या माझा माहिती तर कुठल्याही गावात असं नाही की गावच्या मालकीचं ग्रामीण आणि कृषी पर्यटन केंद्र आहे. म्हणजे इतर कृषी पर्यटन केंद्र आहेत ती व्यक्तिगत मालकीचे आहेत आणि चिंचणीचं जे ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र हे गावच्या मालकीचं आहे आणि हे सगळं गाव चालवतंय आणि त्यातनं ह्या गावाला रोजगार तयार झाला, लोकांचं मायग्रेशन थांबलं आणि म्हणून मग चिंचणीकरांनी घेतलेलं काम, हातात घेतलेलं काम हे प्रचंड वेगळं आहे. आणि म्हणून या इथल्या सरकारनं असेल, इथल्या प्रशासना असेल, या स्मार्ट विलेज टुरिझमचा प्रस्ताव यावेळीचा दिल्लीला चिंचणीचा पाठवला आहे. मुख्यमंत्री समृद्धी सारख्या अभियानामध्ये चिंचणी आता राज्य स्पर्धा करायच्या अनुषंगाने तयारी करत आहे आणि म्हणून रस्ते करणं, गटर बांधणं, त्यानंतर काहीतरी वेगळं कॉन्क्रीटकरण करणं म्हणजेच विकास नाही, तर विकासाची संकल्पना चिंचणीकरांनी बदलली. गावात फळाची झाडं असली पाहिजे, ती हातानं तोडून खाता आली पाहिजे, गावात निसर्ग असला पाहिजे, स्वच्छ हवा असली पाहिजे, सुंदर गावात असलं पाहिजे, गावात स्विमिंग टँक असला पाहिजे, मुलांना खेळायचं झोक्यापासून घसरगुंडीपासूनचं गावात असलं पाहिजे. आणि हे सगळ्या संकल्पना की ज्या शहरी भागात असतात मेट्रो, आणि तिथं लोकांना जाऊन हे सगळं आनंद घ्यावा लागतो, पैसे देऊन करावं लागतं आणि ते आम्ही आता गावात सुरू केलं. त्यामुळं गावाचं संकल्पनाच आम्ही सगळी बदलून टाकली आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला आता पर्यटकाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून बघताना येतो. मला एक सांगा की या गावात जवळपास 25,000 पर्यटक दरवर्षी हे गाव बघायला येतात. त्या गावामधलं मॅनेजमेंट आम्ही पाहिलं, इथली तुमची जेवणाची व्यवस्था पाहिली, इथली सुंदर शाळा पाहिली, हे ग्रामपंचायतीचं ऑफिस पाहिलं, हे सगळं मॅनेजमेंट तुम्ही कसं जुळून आणताय. आपलं मंदिर पाहिलं, तिथं दररोज एक एक व्यक्ती, एक एक घर सेवा करते असं समजलं. गाव एवढं स्वच्छ सुंदर आहे, हे दररोजचं नियोजन वेळापत्रक कसं असतं? खरं तर जोपर्यंत गावाला वाटत नाही की हे गाव माझं आहे, गावातल्या सगळ्या माणसांना शाळा त्यांची वाटते आणि म्हणून शाळा, मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर अभियानात जिल्ह्यात पहिली आणली. गावाचं मंदिर गावाला वाटतंय की हे गावचं माझं मंदिर आहे आणि त्यामुळं त्या गावामधले जे मगाशी आपलं बोलणं झालं, रोज एकाचा तिथं नंबर असतो, त्यानं स्वच्छता करणं, पूजा करणं आणि तशाच पद्धतीने गावातली जी सगळी व्यवस्था आहे हे सगळं गाव बघतं. त्यातनं गावातल्या लोकांना रोजगार तयार झाला आहे. म्हणजे गाव स्वच्छ ठेवणं, गाव सुंदर ठेवणं आणि त्यातनं गावातल्या लोकांना रोजगार तयार होणं, म्हणजे ही अशा पद्धतीने हे सगळं चक्र सुरू राहिलेलं आहे. आणि त्यामुळं खूप लोकांचा, येणाऱ्या पर्यटकांना आम्ही जे आपण आता म्हणतोय त्यामध्ये मग 25,000 पर्यटक येतात, किंवा त्यापेक्षा जास्त पण येतात. हुरडा पार्ट्या असेल, आंबारस पोळ्या असेल, जेवण असेल, गेट टुगेदर असेल, वाढदिवस, अशा वेगवेगळ्या अनुषंगानं या ठिकाणी लोक भेट देतात. प्रत्येक सरकार आलं की गाव हा केंद्रबिंदू ठेवून वेगवेगळ्या योजना आखतं आणि आपण बघतो की आता प्रशासन आणि पुढारी हे एकत्र आले तरच गावचा विकास होतो. आपल्याला काय वाटतं या संदर्भात? नाही, खरं तर म्हणजे काय ते राजकीय सत्ता आणि प्रशासन ही दोन विकासाची चाकं आहेत आणि ही दोन चाकं जर संवादानं पुढे गेली तर विकास होत असतो. विकासाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत, पण मूळ महात्मा गांधींचं जे म्हणणं होतं की गावाकडे चला, आणि ते सत्य आहे की जोपर्यंत गावातला विकास होत नाही, गावातल्या त्याचा सार्वजनिक विकास होत नाही व्यक्तिगत विकासापेक्षा, तोपर्यंत देश पुढे जाणार नाही. कारण देश जो आपल्या छोट्या छोट्या गावांनी मिळतो आणि म्हणून आम्ही ह्या गावाला पर्यटनात घेत, गावाची शेती पर्यटनात घेत हे सगळं करतोय. आणि खरं तर आमचा खूप अनुभव चांगला आहे, म्हणजे राजकारण्यांच्या विषयीचा पण आणि प्रशासनाविषयीचा पण. त्या दोन्हीही घटकांना कायमच सगळीकडं एक वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर चर्चा केल्या जातात. पण ह्या दोन्हींचाही आमचा अनुभव चांगला आहे. म्हणजे आम्हाला कधीही राजकारणाचं अडचण आली नाही की निधी देताना प्रशासनानं तर खूप मदत केली, म्हणजे जेवढी मदत करता येईल तेवढी प्रशासनानं इथे केली. त्यामुळे ह्या दोन्ही चाकांचा, मग ते आमचं गावाचं कौशल्य असेल
त्यांचं आमच्यावरचं प्रेम असेल, इथं दिसत असलेलं त्यांना सगळं कारण हे दिसतंय सगळं, त्यांना त्याचा आनंद वाटत असेल, अशी वेगवेगळी त्याला कारणं असू शकतील, परंतु या सगळ्यांनी या गावाला खूप मदत करण्याची भूमिका घेतली. आपण स्विमिंग टँक उभा केलाय, अंगणवाडी आपली खूप सुंदर आहे, शाळा तर आहेच आहे. हे विकासाचं जे मॉडेल उभं केलंय यासाठी पुढचे आव्हान आपल्याला काय नक्की आहे, काय चॅलेंजिंग आपल्याला वाटतं? खरं तर पुढची आव्हानं ही मला वाटते निसर्गाचीच मोठी आव्हानं वाटतात. म्हणजे जून आज संपत असताना सुद्धा पाऊस येत नाही. आम्ही ही उभी केलेली जवळजवळ 17-18 हजार झाडं ही आम्ही जगवणार कशी? म्हणजे जर पाऊसच नाही आला, पाण्याचं प्रमाण कमी झालं, म्हणजे आम्ही पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून सगळीकडे गावात समतल चर काढलेले आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. हे आम्ही आमचे प्रयोग करायचं सातत्यानं आम्ही हे करतोय. परंतु हे सगळं करत असताना एखादं गावात मोठं शेततळ आम्हाला भविष्यात निर्माण करावं लागेल की त्या पाण्याच्या स्टोरेज पाण्यातून गावातली झाडं जगवण्याचा प्रश्न आहे. गावात MREG सारखा जी पूर्वीचं होतं, आता नव्यानं त्याची संकल्पना नाव बदलून आता नवीन पुढे येते, त्याचं मोठ्या प्रमाणात काम उभं राहिलं तर त्यातनं गावाला काम रोजगार तयार होणार आहे. आणि म्हणून जी खाली आमची जी शेती आहे आम्हाला पुनर्वसनातून 2 एकर मिळाली, ती सर्व शेती पर्यटनात घेऊन त्या ठिकाणी फळबागा लागवड असेल, भाजीपाला असेल, तिथंच पर्यटकांना राहण्याची व्यवस्था असेल, हे सगळं आम्हाला त्या पर्यटनातून घेता येईल का? त्याला MREGची जोड देता येईल का? त्याला आणखीन एक पायलट प्रोजेक्ट म्हणून या चिंचणीला म्हणजे जे आशीर्वाद साहेबांनी केलं की चिंचणी मॉडेल जिल्हाभर राबवायचं, आणि म्हणून त्यांनी मग मंगळवेढा तालुक्यासारख्या भालेवाडी गावात 2 कोटी रुपये दिले. इकडचं मगराचं निमगाव सारखं, लोंडेवाडी, चिंकी, असं त्यांनी आशीर्वाद साहेबांनी जो प्रयोग केला की चिंचणीचं मॉडेल सगळीकडे राबवायचं. आणि म्हणून त्या पद्धतीनं चिंचणीमध्ये अजून जे काय करण्यासारखं येऊ शकतंय, खरं तर हे शासन पातळीवर त्याचा एक DPR तयार होणं, त्याची वेगळ्या पद्धतीची नोट तयार होणं आणि त्याचा पाठपुरावा करून एक स्वयंपूर्ण चिंचणी अशा पद्धतीचं काय करता येईल का, असं या निमित्तानं मी आव्हान केलं. शेवटचा प्रश्न अनपट साहेब, भास्करराव पेरे पाटील देखील आज आले आणि सर्वसामान्य माणसापासून शेतकऱ्यापर्यंत आणि अनेक अधिकाऱ्यांपासून अनेक पुढारी मंत्र्यांपर्यंत अनेक जण आपल्या गावाला भेट देत आहेत. मात्र अनेक गावं बदलत नाहीत. अशा गावकऱ्यांना, सरपंचांना, ग्रामसेवकांना किंवा तिथल्या गावकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल आपलं गाव बदलण्यासाठी? खरं तर मी हात जोडून आव्हान करेन की गावातलं राजकारण, मतभेद, मग जातीचं राजकारण असेल, गावातल्या विकासाचं असेल, पॉलिटिकल असेल, या सगळ्या रचनापासून जोपर्यंत आपण बाजूला जाणार नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही. आणि म्हणून गावचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं ज्या शासनाच्या योजना आहेत, शासनाच्या भरपूर योजना आहेत, ज्या चिंचणीत राबल्या त्या सगळीकडे राबू शकतात. या सगळ्या योजना नेमकेपणानं समजून घेणं, त्या गावापर्यंत आणणं, आणलेल्या योजना क्वालिटीनं राबवणं आणि त्यामध्ये सातत्य ठेवून ते आपले आहेत असं समजून प्रशासनाला मदत करणं, ही जर आपण भूमिका घेतली तर मला वाटतं गावचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. कारण शासनाकडे निधी आहे, शासनाचं आजची परिस्थिती उद्या राहत नाही, उद्याची परवा राहणार नाही, ही सगळी बदलणारी चित्र आहेत. परंतु काहीतरी आम्ही भूमिका घेऊन, आता नव्यानं निवडणुका, त्यातून येणारी नवीन सरपंच, उपसरपंच आणि सदस्य येते, परंतु काहीतरी विजन घेऊन काम केलं पाहिजे. आणि म्हणून हे काम करण्याची भूमिका मी आव्हान करीन की आम्ही राळेगण सिद्धी बघितलं, हिवरे बाजार बघितलं, पाटोदा बघितलं, आज भास्करराव पेरे पाटील इथं आले होते आणि मग ते आश्चर्यचकित झाले गाव बघून. मग आम्हाला इतकं समाधान वाटलं की ते म्हणले तुम्ही पाटोद्याला आला होता का? तर आम्ही म्हटलं नाही, काय आम्ही पाटोद्याला आलो नाही, कारण आमच्या सावतामाळ्याचे संस्कार आहेत. सावतामाळ्यांनी सांगितलं मी नाही विठ्ठलाला जाणार, मी माझ्या कांदा मुळा भाजी हीच माझा विठ्ठल आहे. आणि म्हणून मग आम्ही पण ठरवलं आम्ही पाटोद्याला ना जाणार. ज्यांनी गावचा विकास केला, ज्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली, ज्यांनी गावाचा संकल्प मांडला, ते पेरे पाटील आमच्या चिंचणीत आले पाहिजे. आणि तो खऱ्या अर्थानं विठ्ठल आहे, तो गावाच्या विकासाचा, ग्रामविकासाचा, असं लोकांचं मत आहे. आणि मग ते मी त्यांना जसं म्हटल्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना खूपच भारावून गेले ते आणि खूप आनंद वाटला त्यांना. हीच आम्हाला वाटते खऱ्या अर्थानं आम्हाला मिळालेली पोचपावती, पारितोषिक, बक्षीस आणि समाधान आहे. आणि असंच घेऊन पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद मोहन अनपट साहेब, आपण खूप छान अशी उत्तरं दिलीत. तुमच्या गावकऱ्यांना खरंच यस न्यूज मराठीचा सलाम. आणि माझं सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम लोकांना, शेतकऱ्यांना, तसेच ग्रामसेवक किंवा सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे, आमदार, खासदारांना, मंत्र्यांना, की जे पंढरपूर पासून अकलूजला जाताना हायवेवरती जे चिंचणी नावाचं गाव लागतं, त्या गावाला तुम्ही अवश्य भेट द्या आणि गावानं हे जे काही विकासाचं मॉडेल केलंय ते आपल्या डोळ्यांनी पहा आणि ते इतरांना सांगा. धन्यवाद.
Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.